सर्वांनी राणे साहेबांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. विनंती करतो आणि उद्या सावंत साहेबांना आणि केसरकर साहेबांना की आदरणीय अटलजी वाजपेयी साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा. महाराष्ट्राचा आराध्यदैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांनाही पुष्पहार अर्पण करावा. बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनाही या ठिकाणी पुष्पहार अर्पण करावा. आनंदी दिघे यांनाही या ठिकाणी पुष्प अर्पण करावं. मी वेंगुर्ला तालुका प्रमुख नितीन मांजरेकर आणि सुहास गौंडरकर यांना विनंती करतो की आदरणीय राणे साहेबांचं केसरकर साहेबांनी या ठिकाणी स्वागत करावं. आदरणीय उमेदवार दीपकसिंह केसरकर साहेब हे राणे साहेबांचं स्वागत करतायत. त्याचप्रमाणे उदय सामंत साहेब यांचंही या ठिकाणी स्वागत करावं केसरकर साहेबांनी. आणि दोन्ही तालुका प्रमुखांना विनंती करतो की राणे साहेबांचं स्वागत करावं. नितीन मांजरेकर आणि सुहास गौंडरकर शिवसेना तालुका प्रमुख आणि भाजप तालुका अध्यक्ष बाकी सर्वांचं या ठिकाणी शब्दसुमनानं स्वागत करतो. मी उदय सामंत साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी संबोधित करावं. महायुतीचे तुम्हा आम्हा सर्वांचे लोकप्रिय उमेदवार आदरणीय दीपकभाई केसरकर साहेबांच्या प्रचार सभेच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार आदरणीय राणेसाहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले लोकप्रिय उमेदवार आदरणीय दीपकभाई केसरकर, व्यासपीठावरील महायुतीचे सर्वच सन्माननीय पदाधिकारी, महिला पदाधिकारी, युवा पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित वेंगुर्लावासीय बंधू आणि भगिनींनो, राणे साहेबांच्या उपस्थितीमध्ये सर्वप्रथम मी दीपकभाई आपलं ॲडव्हान्समध्ये अभिनंदन करतो. कारण तुमचा विजय ही काळ्या दगडावरची रेघ आहे हा निश्चित आहे. आणि कुणीही जरी आडवे आले तरी राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांना तुम्ही निस्तानाभूत राजकीय करू शकता हा कॉन्फिडन्स तुमच्यापेक्षा जास्त माझ्यासारख्या कार्यकर्त्याला. तुम्ही या जिल्ह्याचे पालकमंत्री होता, अनेक वर्ष राजकीय कारकिर्दीमध्ये या जिल्ह्याला विकासात्मक दृष्ट्या पुढे नेण्याचं आपण काम केलंय. त्याच्यामुळे वेंगुर्लेवासीय असतील, सावंतवाडीवासीय असतील, दोडामार्गवासीय असतील हे विक्रमी मताधिक्यानं तुम्हाला निवडून देतील हा देखील विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला. मी स्वतः राज्याचा मंत्री असल्यामुळे आदरणीय दीपकभाईंचं कामकाज अगदी जवळून बघतो. राज्याच्या प्राथमिक शिक्षकांना असेल, राज्याच्या शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना असेल, आजपर्यंतच्या राजकीय जीवनामध्ये खऱ्या अर्थानं जर कुणी न्याय दिला असेल तर तो दीपकभाई केसरकरने दिलाय ही वस्तुस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु या मतदारसंघाचं वातावरण वेगवेगळ्या पद्धतीचं असं दाखवण्याचा काही लोक प्रयत्न करतायत आणि म्हणून खऱ्या अर्थानं मी वेंगुर्लेवासियांना विनंती करायला आलो, कारण मी देखील वेंगुर्लेकरच आहे. तर आपण सगळ्यांनी एकगठ्ठा मतदान राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली दीपकभाईंना करावं ही विनंती एक वेंगुर्लावासियांनी आपल्याला. आणि मगाशी देखील मालवणच्या एका भाषणामध्ये सांगितलं, मी जेव्हा शाळेत होतो ते शाळेतनं जर वेंगुर्ल्यामध्ये यायचं असेल सुट्टीच्या दिवशी
तर दुपारी 1:45च्या गाडीमध्ये बसल्यानंतर रात्री 11:30 वाजता माझे आजी आजोबा या वटवाडीमध्ये मला न्यायला यायचे एसटी मधनं. पण खऱ्या अर्थानं रस्त्यांची क्रांती विकासात्मक कधी झाली तर राणे साहेबांना मुख्यमंत्रीपद मिळालं. आणि राणे साहेबांना मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर आज जे आम्ही रत्नागिरीतनं 2.5 तासामध्ये आमच्या घरी येतो, वेंगुर्ल्याला येतो, याची मुहूर्तमेढ राणेसाहेब मुख्यमंत्री असताना रोवली गेली. आणि त्याच्यानंतर या मतदारसंघाचा जो विकास झाला तो फक्त आणि फक्त दीपकभाईंनी केलेला आहे. मी उद्योगमंत्री म्हणून दीपकभाई तर माझ्यावर भांडतात. आढाळीच्या इथं प्रकल्प आणण्यासाठी, आढाळीच्या इथं अजून त्याचे रेट कमी करण्यासाठी मला आवर्जून सांगितलं पाहिजे की आचारसंहिता लागायच्या अगोदर दीपकभाईंच्या नेतृत्वाखाली औषध बनवणारे जे कारखाने आहेत त्यांची एक बैठक माझ्या समवेत झाली. आणि आज जरी आचारसंहितेमध्ये काही गोष्टी तिथे घडल्या नसल्या तरी भविष्यामध्ये आढाळी आणि राणेसाहेबांनी प्रस्तावित केलेली 1400 एकर जागा त्याच्यामध्ये किमान 50 ते 100 प्रकल्प हे औषध बनवणारे येणार आहेत. आणि हजारो वेंगुर्ल्यातल्या, सिंधुदुर्गातल्या मुलांना रोजगार मिळणार. आणि म्हणून ज्यांनी रोजगारासाठी प्रयत्न केलाय, ज्यांनी या सिंधुदुर्गाच्या विकासासाठी प्रयत्न केलाय, अशांच्या मागे उभं राहण्याची भूमिका आपण सगळ्यांनी म्हणून घेतली पाहिजे. मी मगाशी देखील मालवणमध्ये एक गोष्ट राणेसाहेबांना सांगितली. आज बघायचे राजकीय आपले सगळे विरोधक आहेत. हे पूर्वाश्रमी कुठे होते, कोणाबरोबर काम करत होते, कुणी त्यांना मोठं केलं होतं. म्हणून मी मगाशी राणेसाहेबांना सांगितले तुमच्या हाताच्या रेषा उलट्या आहेत. तुम्ही ज्यांना ज्यांना मदत केली ते आज तुम्हाला आव्हान देण्यासाठी दीपकभाईंच्या निवडणुकीला अडचण आणण्यासाठी प्रयत्न करतायत. पण मला खात्री आहे की सिंधुदुर्गामध्ये केलेला राणेसाहेबांनी आणि दीपकभाईंनी केलेला विकास, हाच विकास दीपकभाईंना विक्रमी मतानं निवडून देईल. आणि विक्रमी मतानं पुन्हा एकदा दीपकभाई विधानसभेमध्ये जातील याची त्यांचा सहकारी म्हणून मला खात्री आहे. तर आपली देखील सगळ्यांची जबाबदारी आहे. आपली देखील सगळ्यांची जबाबदारी आहे. काल बघा काही नेते मंडळी सिंधुदुर्गामध्ये आले होते. काय सांगितलं विकासाचं? विमानतळावर काय बोलले, सिंधुदुर्गच्या शेतकऱ्यांबद्दल काय बोलले, आपल्या तांदळाच्या उत्पादनावर काय बोलले, आपल्या रस्त्यांवर काय बोलले? काहीच बोलले. एका शब्दाने देखील बोलले. आल्यानंतर फक्त केसरकरांवर टीका, आल्यानंतर फक्त राणेसाहेबांवर टीका, आल्यानंतर फक्त आम्ही जे 50 लोकांनी उठाव केला त्यांच्यावर टीका. पण तो उठाव का झाला याचं आत्मचिंतन देखील त्यांनी केले पाहिजे. आणि आज केवढ्या सभा होत आहेत. पूर्वी आम्ही सगळे असताना, राणेसाहेब असताना एक सभा 50-50 हजाराची व्हायची. आता 500 लोक जमताना देखील मारामार झालेली आहे. याच्यातच आपला विजय संपादन झालेला आहे. आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी ताकदीने काम करतो. आज मोठ्या संख्येनं महिला भगिनी इथे उपस्थित आहेत. मला महिला भगिनींना देखील हात जोडून एक विनंती करायची. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी योजना आलेली आहे, या तालुक्यातल्या सगळ्या महिला जर 20 तारखेला बाहेर पडल्या आणि महायुतीच्या सरकारनं ही योजना आणली आणि स्वतःला तुम्हाला आर्थिक सक्षम करण्यासाठी महायुतीने जर प्रयत्न केला असेल तर प्रत्येक मत दीपकभाईंच्या धनुष्यबाणावर पडलं पाहिजे, ही माझी आपल्याला विनंती आहे. आणि तसं जर मतदान झालं तर या मतदारसंघामध्ये दीपकभाईंची मतमोजणी 70,000पासून सुरू होईल आणि समोरच्याची मतमोजणी 0पासून सुरू होईल. त्याच्यामुळे महिला भगिनींची जबाबदारी आहे. आणि पूर्वी कसं व्हायचं की घरातला पुरुष महिला भगिनीला सांगायचं आणि मतदान व्हायचं. यावेळी तुम्ही ठणकावून पुरुषांना सांगितलं पाहिजे की मला धनुष्यबाणावर मतदान करायचं आहे आणि तू पण धनुष्यबाणावर मतदान केलं पाहिजेस, नाही तर 8 दिवस तुझं जीवन बंद करून टाकीन. अशा पद्धतीची भूमिका माझ्या महिला भगिनींनी घेतली पाहिजे. कारण शेवटी महिलांनी लेख लाडकी योजना बघितलेली आहे. 50% एसटीचा मोफत प्रवास आपण बघितलेला आहे. ही योजना तर आहेच, परंतु अजून तीर्थदर्शन योजना आपल्याकडे आलेली आहे. या सगळ्या योजनेचा परिपाक म्हणून मतदान महायुतीला करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि मी अनेक वेळा अनेकांना सांगतो, अनेकांना मी सांगतो, दीपकभाईंची काम करण्याची पद्धत, दीपकभाईंचा असलेला संपर्क आणि दीपकभाईंची असलेली नम्रता 100% त्यांना निवडून देणार आहे. आणि फार मोठ्या मताधिक्याने निवडून देणार आहे. कोणी किती जरी वल्गना केल्या, कोणी किती अपक्ष फॉर्म भरले, त्याचा खाणीमात्रही परिणाम दीपकभाईंवर होणार नाही. ही जागा महायुतीचीच फार मोठ्या मताधिक्याने निवडून येईल. पण ह्याच्यासाठी तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद असणं गरजेचं आहे. तुमच्या सगळ्यांचं सहकार्य असणं गरजेचं आहे. ज्या योजना लोकांपर्यंत गेल्या त्या पोहोचवणं गरजेचं आहे. आणि 20 तारखेला जास्तीत जास्त मतदान आपण जर धनुष्यबाणासमोरच्या पट्टावर करून घेतलं तर आपला विजय
जो सोपा आहे त्या मताधिक्यामध्ये आपली वाढ होईल एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. मी व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींची दिलगिरी व्यक्त करतो. मला रत्नागिरीला जाऊन अजून 2 सभा असल्यामुळं हा कार्यक्रम मला अर्धवट सोडून जावा लागणार आहे. परंतु माझ्या सदिच्छा या कायमस्वरूपी दीपकभाईंबरोबर आहेत आणि दीपकभाई फार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील हा विश्वास देखील आहे. फक्त आपण लक्षात ठेवा, धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून फार मोठं विक्रमी मतदान आणि विक्रमी आशीर्वाद दीपकभाईंना आपण मिळवून द्यावेत एवढीच आपल्याला वेंगुर्लेकर म्हणून विनंती करतो. आणि 23 तारखेला दीपकभाईंनी बोलवलं जरी नाही तरी वेंगुर्लेकर म्हणून विजयी मिरवणुकीमध्ये 100% सामील होईल हा शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्या वेंगुर्ला तालुक्यातील सर्व भाजप आणि शिवसेनेचे पदाधिकारी, महिला भगिनी राणे साहेबांचं या ठिकाणी गुलाब पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतायत. आमच्या भाजपचे तालुका